पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी वा विठ्ठल बरवा वा माधव बरवा सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने साधने वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडे बौद्ध सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी वहा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा हे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर म्हणा रखुमादेवीवर विठ्ठल बरवा ओहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम वेद जयासाठी चारि वेद जयासाठी चारी वेद जयासाठी चारि वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी 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 नाम धरा कंठी न करी अनेक साधना न करी अनेक साधना न करी अनेक साधना न करी अनेक साधना कष्ट सिका वाया विना कष्ट सिका वाया विना तस्का
विन कष्ट शिकावाया विन कष्ट शिकावाया विन कष्ट शिकावाया विन 18 पुराणाचे पोटी 18 पुराणाचे कोटी नामाविन नाही गोठी 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 गीताजीने उपदेशिली गीताजीने तीही विटेवरी माऊली तुका म्हणे सारधरी तुका म्हणे सारधरी वाच हरिनाम उच्चारी वाच हरिनाम उच्चारी वाच हरिनाम उच्चारी वाच हरिनाम उच्चारी न करी अनेक साधना टाळ वाजवा टाळ न करी अनेक टाळ वाजवा कष्ट शिकावाया विना कष्ट शिकावाया विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई हरि 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 गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई विठ्ठल 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 पंखा बंद करावा लागेल आपल्याला. हे तुम्ही प्रत्यक्ष चित्रीकरण करताय काय? यूट्यूब. हा तेच इथं थेट प्रक्षेपण लिहिलंय. चारी वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी. वाजवा. न करी अनेक साधना कष्ट शिकावाया विना. 18 पुराणाचे पोटी. स्वर द्या. स्वर द्या. 18 पुराणाचे पोटी नामाविन नाही गोठी. न करी अनेक साधना
कष्टसिका वाया विना गीता जेणे उपदेशिली तीही विटेवरी माऊली न करी न करी अनेक साधना कष्टसिका वाया विना तुका म्हणे तुका म्हणे सारधरी वाचे हरिनाम उच्चारी न करी अनेक साधना कष्टसिका वाया विना महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. सकल संतांच्या चरणावरती माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करून आदरणीय किशोर महाराज आणि आदरणीय कृष्णा महाराज या दोघांच्या संकल्पनेप्रमाणे मी या पवित्र मातीत कीर्तन सेवेसाठी होकार दिला. ग्रामीण भागाच्या मानानं जनसमुदाय उत्तम आलेला आहे. पखावज वादक, टाळकरी, स्पीकरवाले यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ना उद्या एडिटिंग करून समाजापुढे जाणारा हा वारकरी संप्रदायाचा अभंग तत्वज्ञानाचा विचार जी वाहिनी देणार आहे त्यांना मी धन्यवाद देतो. माता भगिनी आबालवृद्ध पंचकृषीतील लोक, पेटी वादक, विणेकरी, छोटी छोटी मुलं, कुणी ग्रामीण प्रतिनिधित्व करणारे पत्रकार बांधव, अन्नदाते, आयोजक, उपासक, हितचिंतक, समीक्षक आणि निमंत्रक या सगळ्या जणांना खूप एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि वाढू नका आवाज. श्री ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज असतील, ब्रह्मलीन श्री किसनगिरी महाराज असतील, आदरणीय श्री बाळकृष्ण महाराज असतील, या सकल संतांच्या असीम कृपेनं आपण परमार्थाची धुरा या प्रभागात स्वीकारली. त्याचबरोबर विद्यमान मठाधिपती आदरणीय सरलाबेट संस्थानाचे श्री आदरणीय रामगिरीजी महाराज आणि देवगड संस्थानाचे आदरणीय श्री भास्कर गिरीजी महाराज या सगळ्यांच्यामुळे तुम्हा सगळ्यांना परमार्थाची चट, आवड द्विगुणित करता येते आहे. पूर्वी मी अनंत महाराज सावंत असताना रामगडला, तुर्काबाद खराडीला मालुंजी की मारुंजी नावाचं गाव, ढोरेगाव अशा गावांना कीर्तन केलेली आहेत. गंगापूर आणि जवळील प्रांतातही कीर्तन केली आहेत. आणि तुम्ही त्या एका शेतात मारुतीच्या मंदिराजवळ घेऊन जातात कीर्तनासाठी. घोडेगाव अशा अनेक विध गावात कीर्तनाला मी आलो. काही चेहरे माझ्या ओळखीचे आहेत, काहींचे नाव माझ्या पाठातले. तुम्हा सगळ्यांच्या उत्सवात वक्त्यानं मिठाचा खडा न टाकता अत्यंत सालस, विनम्र आणि सुस्वभावानं 1.5-2 तास अध्यात्माची चर्चा करावी लागती. बिफोर
माझी तारीख त्यांनी घेतल्यामुळं मला इथे येता आलं, नाही तर मी 2024च्या पुढच्या तारखा घेणं बंद केलंय सद्यस्थितीला. कीर्तनातलं प्रदूषण, गाण्यातलं प्रदूषण, वाजवण्यातलं प्रदूषण, स्पीकर ध्वनीचं ओशाळणं, किंचाळणं आणि डॉल्बी सारखा आवाज आणि समाजाला परिवर्तनाच्या तत्वज्ञानाच्या किती विषयाची उकल करून सांगितली तरी लोकात न होणारा फेरबदल मनी माणसी अभ्यासून लोकात न जाणं हा येणाऱ्या काळातला अभ्यासकांचा उत्तम उपाय आहे. गर्दी दिसते, परंतु दर्दी अभ्यासकांचा अभाव मंडपात सातत्याने दिसतो. 1-2 मोजके टाळकर इथं सोडले तर ही बाकी मंडळी प्रमाणाला, चौकड्याला, नाटाला, बाळसंतोषाला, जोगीला, जंगमला, समांतर न्यासाला, अभोगी अभंगाला प्रमाण देऊन उत्तम टाळ वाजवतील असं वाटत नाही. पण आहे त्या स्थितीत समाधान मानून वक्त्यानं चिंतन करायचं, हाही नेम मी माझ्या गुरुकृपेनं शिकलेलो आहे. मला बिनचूक करेक्ट पखावच, तंतोतंत स्पीकरचा ध्वनी, मंडपातली बैठक, लख प्रकाश योजना, टापटीप आणि मंद्र मध्य आणि तार सप्तकातल्या दैवतापासून गंधर्वापर्यंत आणि पांढरी आणि काळी स्वराच्या पासून न दिसणारा अनुहत नाद ध्वनी स्वर ज्याला टच करता येतो ते माझ्या संवादिनीची, गाण्याची, भजनाची साथ करू शकतात. स्पीकरवाल्याला नजर काफी इतका त्यांचा हात शार्प आहे आणि स्पीकरवाल्यांचा हल्ली दोष नाहीयेच मुळात. वादक आणि गायक त्यांना असं करतात आणि ते बिचारे वाढवतात. नवीन गाडीचं एक्सलेटर जेवढं दाबाल तेवढी ती वेगात पळते आणि 140-20 समृद्धीनी पळाली तरी ड्रायव्हरला ती पळाल्यासारखी वाटत नाही. हे जसं तसं जेवढा आवाज वाढवावा तेवढा लोकांना सप्ताह मोठा वाटतो. ही मूलतः गोड गैर समजाची भूमिका आहे. शेंगा खाणाऱ्या शेतातल्या स्त्री आणि पुरुषांना वेल काढली की खाव्या वाटतात आणि गजकर्णाला वाटेल तेवढं खाजवावं वाटतं रक्त निघेपर्यंत. तसा हा प्रकार आहे. त्यामुळं सुज्ञ लोकांना, स्टडी करणाऱ्यांना, अभ्यास करणाऱ्यांना फार मोठ्या आवाजाची आवश्यकता असते असं मला वाटत नाही. प्रांगण तुम्हा सगळ्यांना कमी पडलंय. संप्रदायाचा उपासक या नात्यानं या पवित्र मौजे दिघी, काळेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या समस्त सज्जनांना संप्रदायाचा प्रतिनिधी म्हणून मनपूर्वक टाळ्या वाजवून मी स्वागत करतो. फक्त मंडपात गाडी, जनरेटर, पंखा, मुलांची बडबड ही प्रकरणं मला सहन नाही झाली तर मी तत्क्षणाला जय विठ्ठल करील ही मात्र प्रतिज्ञा. विठ्ठल 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 विठ्ठल. मी तारखा देताना आधीच सूचना देतो. गाड्या येत जात असतील तर मी कीर्तन करणार नाही. मंडपात शांतता नसेल तर मी कीर्तन करणार नाही. जनरेटर वाजलं तर मी कीर्तन करणार नाही. लाईट गेल्यावर लावावं लागतं एवढं ज्ञान मलाही देवाने दिलंय, परंतु त्याचं प्रदूषण आणि आवाज मंडपात एवढा सुद्धा येता कामा नाही. जर पंखा मी बंद करतोय तर जनरेटरचा ध्वनी कसा सहन करू शकतो याचा अंदाज तुम्ही लावा. म्हणून जोपर्यंत लाईट आहे आणि यांचा आवाज गोड आहे तोपर्यंतच मी चिंतन करील ही तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रार्थना करतो. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाची भूमिका आपल्या समोर कमी वेळेत
मांडण्याचा प्रयास करतो. मी यशस्वी होईल असं म्हणत नाही, प्रयास करतो, प्रयत्न करतो. महाराष्ट्रात सकल संतांना महत्व आहेच. एक श्लोक सांगतो, ज्ञानदेवम नमस्कृत्य नामदेवम तथैवच एकनाथम पुनर्नत्वा तुकारामम तत्परम गुरुभक्तम नीलकंठम एतद आचार्य पंचमम. महाराष्ट्रात या पंचप्राण संताला विशेष महत्व आहे. तर अभ्यासकांना प्रश्न असा पडावा ऐकणाऱ्यांना, ज्या अर्थी तुम्ही 5 संतांचं महत्व सांगता त्या अर्थी अन्य संतांना टाळता की काय? तुमच्या मनात द्वेष आहे का, कलह आहे का, जातीय स्थित्यंतर आहेत का? अजिबात नाही. त्याचं कारण सांगतो. उदाहरणार्थ, मला माहिती नाही बरं का, वेगळे अर्थ लावू नका. या गावातला एखादाच व्यक्ती माझ्या ओळखीचा झाला आणि कीर्तनात एकदा दोनदा मी त्यांचं नाव घेतलं म्हणजे अन्य लोकांनी नाराज होण्याचं कारण नाही. कारण ज्यांनी निमंत्रण दिलंय, ज्यांनी प्रातिनिधिक काम केलंय, लीडरशिप केलेली आहे, वेळोवेळी संपर्क केलाय, त्याचं नाव मनुष्य घेत असतो. घरात हळदी कुंकाचं निमंत्रण महिलांना आल्यावर थोरलीला निमंत्रण आलं की मधलीला आलं असं मानावं, धाकटीला आलं असं मानावं. वास्तुशांत आणि विवाह या प्रयोगाला जर घरात लग्नपत्रिका आली धाकट्याच्या, मधल्याच्या, थोरल्याच्या नावावर, तरी त्या घरानं स्वीकारावी आणि कुटुंबातल्या एका जोडीनं वा न जमल्यास एकानं अक्षत समर्पित करून आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या आनंदात सहभागी व्हावं. पण ज्या घरात मधलीला पत्रिका आली, थोरलीला नाही, हा विषय येतो, तेव्हा ते घर न राहता त्या घराची घर सुरू होते. उदाहरणार्थ, या प्रभागातला जीडीपी सदस्य आहे आणि त्या जीडीपी सदस्याला एखाद्या शासकीय घडामोडीला निमंत्रण आलं की ते या परिसराला आलं असं मानावं लागतं. तिसरं उदाहरण, गावातल्या सरपंचाला शासनाच्या स्कीमचं निमंत्रण आलं की ते गावाला आलं असं मानावं लागतं. तसं वारकरी संप्रदायाच्या कुटुंबाचे लीडर, प्रमुख, प्रणेते, नेते, उद्गाते, प्रसवणारे, स्तनपान करणारे 2 संत आहेत, ज्ञानदेव, तुकाराम. आणि व्याकरणाच्या नियमाप्रमाणे हा मध्यम पदलोपी समास आहे. हे 2 नावं घेतले की मग एकनाथ महाराज, नामदेवराय, गोरोबा काका, सावता महाराज, संताजी महाराज जगनाडे, नरहरी महाराज सोनार, रोहिदास महाराज इत्यादी सकल संतांचा समावेश त्याच्यात होतो. वारकरी संप्रदायाने भजनात 2 नावं स्वीकारले, रामकृष्ण. यात मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह, वामन, बौद्ध कलंकी आले. का? अवतारात 2 लीडर आहेत. हे लीडर आहेत, प्रणेते आहेत, समोर आहेत, दिसणारे आहेत, प्रभावी आहेत, परिवर्तनवादी आहेत, आत्मकल्याण करणारे आहेत आणि बिघडलेली घडी सुव्यवस्थित बसवणारे 2 अवतार असल्यामुळं आता देवीचं, खंडोबाचं, बेरोबाचं वेगळं भजन करण्याची आवश्यकता अजिबात वाटत नाही. ते देव नाहीत असं नाही, आहेतच, पण एकदा प्रमुखाला निमंत्रण दिलं की अन्यांना आलं. आता आचारसंहिता लागली आहे, त्यामुळे बोलण्याला प्रतिबंध पाळावा लागतो आणि यूट्यूबमुळं वक्त्याला फारच भयाचं कारण हल्लीच्या काळात निर्माण झालेलं आहे. मुक्त कंठानं वक्ता, प्रवचनकार आणि नेता खुलू शकत नाही. त्याचं कारण आहे इलेक्ट्रॉनिक या चीजेमध्ये त्याला प्रतिबंधित करण्यात येतं आणि सहज कळत नकळत एखादा शब्द इकडे तिकडे घसरला तर त्याचा विपर्यास विशेष करून महाराष्ट्राच्या पातळीवरती उलटा सुलटा गाजरत राहतो. म्हणून वक्त्यावर प्रचंड जिम्मेदारी आहे. तुम्हाला वाटत असेल की पिसाट, कडक, राकट काय हे दिसतात, पण कारण आहे. सप्ताह होईल आजचा, कीर्तन झालं, तुम्ही द्रव्य दिलं, मी गेलो,
पण नंतर ही व्हायरल कॅसेट जेव्हा होते तेव्हा गावकरी जिम्मेदारी घेत नाहीत, यूट्यूबवाले ॲक्ट प्रमाणे जिम्मेदारी घेत नाहीत, भोगावं लागतं वक्त्याला. तुम्ही जागेत ना सगळेजण. म्हणून धर्मवेत्ता आणि नेता यांना माईकवर बोलताना फार विचार करून शब्दांची रचना समाजापर्यंत मांडावी लागती. कीर्तन रंगणं हा प्रकार वेगळा आहे आणि कीर्तन करणं हा प्रकार वेगळा आहे. एक वाक्य बोलू का? तुम्ही टाळ्या द्याल वाक्य ऐकल्यानंतर. कीर्तन तुम्हाला बरं वाटेल असं मी नाही करणार, तुमचं बरं व्हावं असं मी करणार आहे. विठ्ठल विठ्ठल मला वाटतं माझी प्रास्ताविक भावना युवकांना, युवतींना, वेल एज्युकेटेड लोकांना, अभ्यासकांना उमगली असेल. मुद्दा नीट ऐका की संतात प्रमुख लीडर 2 संताचं नाव घेतलं की अन्य संत आले, हे समाधान आपण मानावं लागतं. प्रधानमंत्र्यांना मी कोणा एका यक्ष व्यक्तीचं पक्षाचं नाव घेत नाही, देशाचे जे कोणी प्रधान असतील त्यांना जर लंडन, फ्रान्स, जपान, मॉरिशसला निमंत्रण आलं तर आपण त्यात समाधान मानावं, समाधान मानावं. आपल्या गावातल्या परिसरातल्या एखाद्या पेटी वादकाला जर सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार मिळाला तर आपण आनंदानं टाळ्या वाजवाव्यात, आनंदानं वाजवाव्यात. चोपदार म्हणून हे उभे असतील तर कीर्तनकारांना चोपदारांचं विडंबन करू नये. काही कीर्तनात मला बरं वाटत नाही की चोपदारांच्या बद्दल मौज घेतात, त्यांची चेष्टा करतात. चोपदार तुम्ही कपड्यावरून त्याच्या हातातल्या काठीवरती जाऊ नका. एक तर हिंदू सनातन धर्माप्रमाणे त्याच्या कपाळाला गंध आहे, गळ्यात माळा आहे आणि सेवकाची भूमिका ते निभावत आहेत. एक चुकलेल्यांना चोप देण्यासाठी जो दंड आहे त्याचं नाव चोपदार आहे. मराठीत अर्थ दबाव तंत्र. तिसरा अर्थ कीर्तनकाराचा अंगरक्षक. चौथा अर्थ चोपदार सामान्य पद नाही. दासोपंतांना दत्त परंपरेत प्रचंड अभिमान झाला होता. अंबेजोगाईच्या, त्याचं जुनं नाव मोमिनाबाद, तिथे जोगेश्वरी जगदंबा देवी आणि ती देवी प्रमोद महाजनांचं कुलदैवत त्या काळात. तर तिथून दासोपंत पैठणात आले गोदेच्या तीरावरती आणि त्यांना वाटायचं मी दत्तभक्तीतला मोठा ज्ञाता आहे, अभ्यासक आहे. पण त्यांची घमेंड उतरली. पैठणला आले आणि एकनाथ महाराजांच्या देऊळ वाड्यासमोर दत्तात्रय हातात चांदीची काठी घेऊन उभे होते. दत्तात्रयाने जी भूमिका बजावली ती चोपदारांची आहे, म्हणून चोपदार हे दत्त स्वरूप आहे, लक्षात धरा तुम्ही. त्यांची टीका करायची नाही. तुळस घेतलेली माता असेल, टाळकरी असतील, चुकल्यावर त्यांना समज द्यावी, नजरेनं खुणवावं किंवा प्रमाण चुकलेल्या बुवांना वक्त्यानं कीर्तनात अपमानित करायचं नाही, सूचना द्यायची. मी या दोघांना येत नाही म्हणालो नाही, हात असा केला, थांबा थांबा. प्रेम वृद्धिंगत होतं, वाद मिटला जातो आणि वात्सल्य निर्माण होतं. एक तर आपल्या धर्माकडं लोक आकृष्ट होत नाहीत. अन्य धर्म पंथ वेगानं वाढायला लागली आहेत. त्यांचे मंदिरं होत आहेत, त्यांचा मार्गदर्शक आहे, त्यांचा पंथ आहे, त्यांचं संघटन आहे. आपल्यात विघटन आहे. आपल्यात एकमेव वारकरी असं तत्वज्ञान आहे की त्याच्याच मंडपाच्या माध्यमातनं सर्व कुळातल्या लोकाला एकत्रित आणता येतं. नेत्यांना एवढा समाज गोळा करायचा असला तर नाकी नऊ येतं. पण ज्ञानदेव तुकारामात एवढी ताकद आहे की निमंत्रण न देता दिघी काळेगाव गावात जागा पुरत नाही, परमभाग्य, लक्षात. आणि अजून एक बोलतो, बऱ्याच वक्त्यांना अभिमान आहे की आमच्यामुळे लोक जमतात. नाही, तू माध्यम आहेस, तू प्रतिनिधी आहेस, पण मूळ जो बेस तत्वज्ञानाचा आहे त्या संत वचनाच्या श्रवणासाठी हे लोक येतात. आपल्यालाही खूप अहंता बरी नसती. जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय यांच्या भूमिका नीट ऐका.
सगळं मांडून झालं, गाथा, कीर्तन, फड, परंपरा, पण नामदेवरायांना खेद वाटला आणि तो खेद व्यक्त केला. अहंकाराचा वारा न लागो राजसा, 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 अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कवने काने, कल्पनेचे बाधा न हो कोणी काने. दूध, पाणी, चहा, सरबत, श्रीखंड, दही लोकांचं फुकट मिळतं आम्हाला, आणि आमच्या जिभेवर आमचं नियंत्रण नसल्यामुळे वक्त्याचा आवाज कोरडा पडतो. स्पीकर खूप छान आहे तुमचा, हा वैयक्तिक पर्सनल माझा दोष आहे. नॉनस्टॉप मी कंटिन्यू 10 महिने कीर्तन करतो आणि संन्यासाच्या नियमाप्रमाणे चातुर्मासात 2 महिने फक्त निवांत असतो. त्यामुळे वयोमर्यादेने आवाज तरी किती टिकणार आहे. नेतेपणाला, महाराजपणाला, सामाजिक कार्याला, प्रपंचाच्या यौवनाला वयाची काही मर्यादा आहे की नाही. आपल्याला कळलं पाहिजे आपला काळ संपत आलाय. दशरथाचा एक केस पिकला होता तर ते रडले रामचरित्रात. आता माझ्यासारखे अनेक दशरथ अनेक क्षेत्रात पिकलेत तरी आपल्या हातातून दुसरीकडे जावं असं वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल तुमचं माझं श्रोत्या वक्त्याचं जसं नातं जुळेल तसे तुम्ही माझ्याबरोबर प्रसन्न राहाल. तुमचे चेहरे रिस्पेक्टिव्ह राहतील, खुलतील, आनंद देतील. एक वाक्य बोलतो. अमृतानुभवात एक भाव असा आला. उमललेल्या कमलदलाला श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भाव प्राकट्य मांडलं. समोरू काही वनचर जात होते आणि काही भ्रमर जात होते. तो भ्रमराचा स्वभाव आहे मकरंद चाखणे. तर भ्रमर बाहेरून येत होते आणि मकरंद चाखत होते. ज्ञानोबारायांनी स्कॅन केलं, ऑब्झर्व केलं, पाहिलं, स्टडी केला. किती सूक्ष्म दृष्टी असेल कल्पना करा. काय लिहिलं ज्ञानेश्वरीत? का कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळुवार, कुंचुंबियेल केशर या शंका. भुंग्याला मकरंद चाखायचा आहे पण पाकळी तुटता कामा नये आणि स्त्री केशर पुकेशराला धक्का लागता कामा नये आणि मकरंद तर चाखायचा. तो भ्रमर जवळ आला आणि 2 भ्रमरात चर्चा सुरू झाली. एक म्हणला मला सौभाग्य सुंदरू असल्यामुळे मकरंद आवडतो आणि दुसरा भुंगा म्हणाला मी अभागी असल्यामुळे मला मातीत ढकलत ढकलत जाणाऱ्या आवडतात. वक्त्याने बिभत्स बोलू नये. असे 2 भुंगे. तिसरा भुंगा आहे दारुभेद निपुणई. म्हणजे काय? दारू म्हणजे पिण्याची नाही, वाजवण्याची नाही. दारू संस्कृतमध्ये लाकडाला, काष्टाला दारू म्हणतात. दारुभेद निपुणई. कावडाला, खांडाला, माळवदाला, लग्गीला, चौकटीला, पाटाला, चौरंगाला भुंगा लागल्यावर भुंगा त्या लाकडाचं पीठ करतो, चूर्ण करतो, बेसन पिठासारखं, निरम्यासारखं. एवढं कठीण कवच तोंड असलेला भुंगा पण कमलदलात अडकतो. ऐकताय ना तुम्ही? मग त्याला कमलदल तोडणं अवघड आहे का? एवढा ताकदीचा बॉडी गार्ड तो.
काळा पिवळा टॅक्सीचा रंग त्याच्यापासून सुरू झाला, निब्बर घट्ट स्वभावाचा, पण तरी तो कमळाच्या पाकळीला तोडत नाही. त्याचं कारण आहे, त्याला म्हणायचं न्यायशास्त्रात स्नेह रज्जुकृत बंधन. काय म्हणायचंय? स्नेह रज्जुकृत बंधन. तसं तुमच्या प्रेमाच्या दोरीनं दिघी काळेगाव गावातल्या कीर्तनात तुम्ही मला बांधून टाकलं. विठ्ठल त्या कमळाला विचारलं, कसा रे विकसित झाला तू? फारच सुगंधी दिसतोस, आणि तुझ्या सुगंधानं हत्ती डुलत येतात, भुंगे गुंजारव करतात, फुलं पाखरं येतात आणि जातात. कसा रे फुललास तू? ज्ञानोबाराय विचारतात. कुणाला? कमळाच्या फुलाला. ऐकताय ना तुम्ही? ते कमळ फुल म्हणाल, माऊली मी फुलत नाही. मग कसा फुलतोस? कारण आहे म्हटला, सूर्य उदयाला येतो, सूर्याचे किरण माझ्या कळीवरती पडतात आणि कळीवरती किरण पडले की माझ्या पाकळ्या खुलतात. दृष्टांत संपला. ऐका, मी तत्वज्ञानाचं कमळ आहे उदाहरणार्थ, परंतु तुम्ही ऐकणारे सूर्य आहेत. तुमच्या डोळ्यातून प्रसन्नतेचं तेज माझ्याकडे आलं की तत्वज्ञानाचा बहर येतो. हा त्याचा अर्थ लक्षात घ्या. वक्ता फुलत नसतो, वक्त्याला फुलवायला तुमचे चेहरे कारणीभूत असतात. तुम्ही प्रसन्न असलात की वक्ता किती कंटाळीला असला तरी. आता उद्या मला अंजनगाव सुरजी अमरावतीला जायचे. मिनिमम 375 ते 76 किलोमीटरचा प्रवास माझा इथनं उद्या आहे, याही प्रकृतीच्या कालावधीमध्ये. पण एक वाक्य बोलू का? लोक काही म्हणतात कीर्तनाचा कंटाळा आला तर नको वाटतं. मी जरा सुधारणा केली आहे. कीर्तनाचा कंटाळा नाही आला, प्रवासाचा कंटाळा आलाय. कीर्तनात गेल्यावर तारुण्य प्राप्त होतं, कीर्तनात गेल्यावर आनंद प्राप्त होतो. म्हणजे मला या अभंगावर मिनिमम मी पागल वृत्तीचा बुवा 4-5 दिवस कंटिन्यू नॉनस्टॉप बोलत राहील, एवढी ऊर्जा संत वाङ्मयातून जीवाला प्राप्त होते. लक्षात घ्या तुम्ही. आता चिंतनाची भूमिका अशी आहे, आपल्या भारतीय तत्वज्ञानाच्या सारस्वतांनी 4 मार्ग सांगितले. किती? थोडं बोला मधून अधून. 4 मार्ग. एक मार्ग आहे ज्ञानाचा, दुसरा मार्ग आहे कर्माचा, तिसरा मार्ग आहे योगाचा आणि चौथा मार्ग आहे भक्ती म्हणजे उपासनेचा. आता काय झालंय? गायक वाढलेत पण उपासना नाही, वादक वाढलेत पण उपासना नाही, कीर्तनकार वाढलेत पण उपासना नाही. म्हणजे काय? निदान स्नान झाल्यावर सकाळी गाथा वा ज्ञानेश्वरी वा भागवत वा मनाचे श्लोक किंवा गीतेचे 4 श्लोक वाचावेत, चिंतन करावं, चित्त एकाग्र करावं आणि आचरण चांगलं राहील याची शपथविधी देवासमोर बसून घ्यावी. कपाळाला गंध लावावं, शिंडीची गाठ मारावी, आईवडिलांना नमस्कार करावा आणि अगरबत्ती ओवाळत गावातल्या देवाला हात जोडावेत. एवढी उपासना केली ना दादांनो या कलियुगात, तरी संतांना देवाला तुम्हाला आपलेपणा वाटल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका तुमच्या समोर स्पष्ट करतो. आज कीर्तनकारांचं शेड्यूल बिजी आहे, वादकांचं शेड्यूल बिजी आहे, गायक मिळत नाहीत. आवाज वाढले, स्पीकर वाढला, पत्रिका वाढल्या, मिको वाढला, बेस वाढला, परंतु आपला बेस घसरला. श्लेष कळतोय तुम्हाला? आपला बेस घसरला, उपासना शिल्लक राहिली नाही. हे डॉक्टर आहेत माझ्या बरोबर, इलेक्ट्रोपॅथीचे बॅचलर आहेत. सकाळी 4ला उठतात, हातपाय धुतात, अंगावर कपडा वगैरे घेतात, खुर्चीवर आसनावर पाटावर ते जैन मंदिरात पुजारी होते. त्यांना उपरती आली, त्यांनी संन्यास घेतला. ते बिचारे सकाळी उठून शाळीग्राम, शिवलिंग, गणपती आणि सूर्य देवी या 5 देवांची पूजा करतात. उपासना. उपासनेचा अभाव आहे. उप म्हणजे जवळ आणि अस म्हणजे आसणे. असा उपवास करावा लागतो. लोक फराळ खाणं, बटाटे भिजवणं, साबुदाणा फुगणं, भगरी रेटणं, खजूर खाणं, चिप्स गिळणं याला उपवास म्हणतात. त्याचा अर्थ देवाच्या जवळ बसणे, आसने असा आहे. विठ्ठल विठ्ठल.
उपासना म्हणजे भक्ती. तर वारकरी परंपरेत काय भक्ती आहे? ब्राह्मणानं संध्या करणं देवावर उपकार नाहीत, त्याचं ते नित्य कर्म आहे. वारकऱ्याने हरिपाठ करणं देवावर उपकार नाहीत, त्याचं ते कर्म आहे. काकडारती करणं उपकार नाहीत, त्याचं ते कर्म आहे. सैन्यात सीमेवरती असणं त्याचं ते कर्म आहे. बरोबर आहे ना? आता दृष्टांत देतो. बेल्ट लावल्यावर कॉन्स्टेबल पांढऱ्या कपड्यावाला चौकात तुमची गाडी उभी करून तुम्हाला हार घालून 500 रुपये देऊन सत्कार करतो का? बोला ना मला. बेल्ट लावल्यानंतर बोला ना. नाही. आणि बेल्ट लावला नाही तर शिट्टी मारतो, गाडी बाजूला घेतो. तसं धर्मात कर्म केलं नाही तर शिक्षा आहे, केलं तर प्रमाणपत्र नाही. विठ्ठल तुम्हाला माझं चिंतन कंटाळवाणं तर होणार नाही ना कोणाला? मला जरा हात वगैरे एखादा तरी व्यक्ती, हा करेक्ट, धन्यवाद, म्हणजे तुम्ही ऐकताय बुवा असा त्याचा अर्थ आहे. आता ही जी मुलं बाळ कीर्तनात येतात ना, त्यांना कीर्तन करायची टाँगटिंग, गाणे, नाचणं, कविता, एखादा पवाडा होतो का? महाराज अंग हलवतो का? व्हॉट्सअपचे गुगलचे एखादी दृष्टांत सांगतो का? असं वाटतं. आमच्यातल्याच काही सज्जनामुळं कीर्तन परंपरेचं वाटोळ झालं. विठ्ठल विनोद मी पण प्रचंड केलेत माझ्या जीवनात. आता जे जे विनोदाचारी आहेत ना, त्या सगळ्यांच्या पठडीत मी किंग होतो एकेकाळी. पण मी थांबलो आता. दंड घेतला, भगवे कपडे घातले, आचार्यांच्या पादुका मला मिळाल्या, धर्मगुरू पदावर गेलो. मर्यादा असते ना. लग्न न होता टिकली लावली काय, न लावली काय, मंगळसूत्र घातलं काय, न घातलं काय, पण लग्नानंतर तिला नियमावली सासरवाडीतली पाळावी लागती. तसं मी असा देवाच्या घरची सासूरवासी आहे. मला नियमात वागावं लागेल ना. पाय घसरता कामा नाही. मी माझ्या लग्नाच्या आधी उड्या मारायची, गाणे गायची, सिरियल पाहायची. हे जसं मुलगी म्हणते तसं बुद्धी नावाची स्त्री, मी सांगतो तुम्हाला, परवाना आई वडिलाकडचा वेगळा असतो. आणि धर्माच्या चौकटीच्या सासरवाडीत गेलं की ते पाळावं लागतं. विठ्ठल तर भक्तीमध्ये उपासनेत पायी दिंडी चालणं, कार्तिकीला जाणं, आषाढीला येणं, ऐका ना, चैत्री वारीला जाणं, माघी वारी करणं, पैठणला षष्टीला येणं, बिजेला देहूला जाणं, कार्तिकीत आळंदीला येणं, मुक्ताईला जाणं, ही उपासना, ही भक्ती आहे. गंध लावणं, माळ करणं, पखावज वाजवणं, चाल म्हणणं, गाथा पारायण करणं भक्ती आहे. देवाची पूजा करणं भक्ती आहे. त्यात नवविध भक्ती, श्रवणम कीर्तनम, विष्णोः स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, ही नवविध भक्ती आहे. आणि भक्ती सोडून बाकीचं तत्वज्ञान चालत नाही. नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भागवतात उद्धवाला काही ज्ञान कमी का? उद्धवासारखा ज्ञानी कोणीच नाही. पण उद्धवाला घमेंड झाली. मी शिकलेला, मी जाकीटवाला, मी प्रोफेसर, मी कलेक्टर, मी प्रिन्सिपॉल, मी
PhDचा गाईड, मी बृहत प्रस्थानत्रयाचा अभ्यासक, मी विद्वानांचा मार्गदर्शक, कृष्ण माझ्या जवळ, कृष्णच माझा कधी कधी सल्ला घेतात, हा कळत न कळत अहंकार सतावत होता उद्धवाला. म्हणून भगवान एक दिवस म्हणाले, उद्धवा एक काम कर, दिघी काळेगाव नावाचं चिमुकलं गाव आहे, इकडून तिकडून रस्त्याने जाताना माती उडल्यासारखी दिसते, पण माणसं प्रेमळ आहेत. नाही कळलं तुम्हाला? कोणत्या रस्त्याने घाडा फुंपाटा उठतो, मातीची धूळ दिसती, पण मातीवर जाऊ नका, तिथले रजक कण स्वादिष्ट आहेत. कण म्हणजे ज्ञान कण. जा गोकुळात, जा वृंदावनात. उद्धव म्हणला नाही जाणार, मी शिकलेला मनुष्य, ग्रामीण भागातल्या गवळणींच्याकडे मी जायचं. त्या कधी दात घासतात, कधी घासत नाहीत, कधी केस विंचरतात, विंचरत नाहीत, कधी कधी तसंच भजन करतात. एवढ्या ग्रामीण लोकात मी जाणार नाही. असाच अहंकार काही बुवा लोकांना आहे. भगवंतांनी कान टोचले आणि उद्धवाला काय म्हटले माहिती का? ते ज्ञान वैराग्य निवृत्ती धृती शांती ब्रह्मस्थिती यांची जननी माझी भक्ती जाणनी शिती. उद्धवा ज्ञान वैराग्य मुलं आहेत, पण भक्ती आई आहे, आणि भक्ती तुला प्राप्त करायची असली तर गोकुळात जा. ऐका, उद्धव गोकुळात आले, गवळणींना पाहिलं, गवळणीला उद्धवानी पाहिलं, उद्धवाला गवळणींनी पाहिलं, पण गवळणी भगवत चिंतन करत होत्या. काय करत होत्या? हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हात वर करा सगळेजण एक साथ. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. वा हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे. हात खाली घ्या म्हणायची विनंती करायची वेळ आणली नाही लोक. आपण होऊन तुमच्या सगळ्यांच्या हात खाली आले, असे आपणहून हात खाली होऊ नयेत अशी देवाला प्रार्थना करतो मी. नाही कळलं? असा हात असा झाला की गेला, आपणहून खाली होऊ नये अशी प्रार्थना करतो. माझा श्लेष आणि मराठी कळायला खूप वेळ लागते, तुम्हाला काय करू. जो करील या कीर्तनातील टाळ्यांची टाळाटाळी, मग त्यास या सप्ताहानंतर यमकवटाळी. यासाठी टाळी वाजवावी, गुढी उभारावी, आणि तिसरं प्रकरण वाटही चालावी पंढरीची, म्हणजे ज्ञान मार्गाची. विठ्ठल 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 विठ्ठल. गवळणीने कृष्णाच्या जवळच्या उद्धवाकडे डुंकून पाहिलंच नाही, आणि त्याला वाटायचं मी लांबून आलो, विचारावं नाश्ता करताल का, पाणी घ्याल का, थम्सअप चालेल का, सोडा घेता का, जिरा चालेल का. मी म्हणलं मोहरी सुद्धा चालेल, जिराच काय. लोकांना विचारलं म्हणजे बरं वाटतं, नातलगांना बुवांना विचारलं पाहिजे. स्तुती ऐकता हर्ष वाटे मनाला. उद्धवाला विचारलंच नाही, उद्धवाला जास्तच घमेंड आली, आणि उद्धव म्हणला मी उद्धव आहे. त्या म्हणल्या कालरच हात खाली काढ, तू तुझ्या घरचा उद्धव,
तुझ्या ज्ञानाचा इफेक्ट आमच्यावर होणार नाही. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. या कल्पित द्वैताच्या बाबतीत भक्तीत उपासना सांगितलेली आहे. भक्ती श्रेष्ठ आहे. अजून एक प्रमाण देतो सगळ्यांच्या पाठातले. भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का. 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 पंडित वाचका ज्ञानी यासी. पंडित वाचका ज्ञानी यासी. पंडित वाचका ज्ञानी यासी. संपत्ती मिळेल, पद मिळेल, ऐका ना, प्रतिष्ठा मिळेल, पण भक्तीतलं प्रेम निर्माण होत नाही. एक वाक्य बोलू का मी? देखणी पत्नी मिळेल, ऐकता का? नाही आणलंय, बरोबर आहे त्याने, अगदी बरोबर आहे. याच्यावर भागत असेल तर ते नको. आणि चाल आणली ना त्या बिचाऱ्यानी, वाया घालवायची नाही पायाखाली. एका गावी मी कीर्तनासाठी गेलो होतो आणि रात्री विश्रांती घेताना एका म्हातारीला विचारलं, उषाला काही आहे का? ती म्हणाली 3 मुलं आहेत. ये तो काफी ट्रेलर है, पिक्चर तो आगे बाकी है. विठाल मला लागणारी वस्तू आणून दिली, तुम्हाला मी धन्यवाद देतो. त्याचं कारण असं होतं, खुर्चीचा पृष्ठभाग आणि माझी पाठ या दोघात प्रचंड अंतर होतं. एका गावकऱ्यांना असंच मी म्हणालो, फार अंतर होतं. त्यांनी मला प्रमाण दिलं, राखावी बहुतांचे अंतरे. आम्हाला शिकवणारे लोक मिळतात नाही असं नाही. एका गावातल्या सज्जनाला मी म्हणालो, त्या बंगल्यातून माझा फेटा कीर्तन मंडपात घेऊन ये. अचानकच पाऊस झाला विदर्भात. मी होतो गेल्या 4 दिवसात. अचानक पाऊस झाला, मंडप पडले, कीर्तन कॅन्सल झाले, परत यावं लागलं. ऐका, त्याला मी म्हणालो, जरा चिखल झालाय श्रीमंताच्या बंगल्यात जाताना, बरोबरच्या माणसामुळं महाराजांची जात असते. नाही कळलं तुम्हाला? जरा हातपाय स्वच्छ धुवा आणि मगच फेटा घेऊन या, किंवा पुसा म्हटलं. काय म्हणालो त्याला मी? तो MA BEd होता, अभ्यासक मोठा. त्याने माझा फेटा आणला, चिखलात त्याचे पाय भरले आणि त्या बंगल्यात आला श्रीमंताच्या. मी म्हटलं, अरे अरे तुझे पाय. त्याने गालीच्याला पुसले. दृष्टांत झाला. त्याला मी म्हणालो, असं का वागला? तुम्हाला पुसावेची हेची वाटेल. तुम्हाला छोटे दृष्टांत कळत नाहीत असं. एका माझ्या डॉक्टर मित्रांना मी म्हणालो, डॉक्टर मला प्रचंड श्वासाचा त्रास होतोय. ते मला म्हणाले, माझ्या दवाखान्यात ॲडमिट व्हा, तुमचा श्वास मी कायमचा बंद करतो. एवढंच आहे की आमच्या विनोदाला मर्यादा आहे. एवढं विठ्ठल. उपासना म्हणजे भक्ती श्रेष्ठ आहे आणि उत्तम आहे. म्हणून झडझडवणी वहिला निग ये भक्तीची वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. नाम साधना हरिपाठ भक्तीच आहे. आता उलट जातो, ज्ञान अवघड आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम्य विद्यते. ज्ञानाविना तरुणोपाय नाही. ज्ञान असावंच, पण अतिरिक्त ज्ञान नसावं. अधिक ज्ञानानं माणसांना शंका समाधानाची तीव्रता वाढते आणि अधिक ज्ञानामुळं मनुष्य इतरांना कफल्लक क्षुल्लक सामान्य वेडापिसा समजायला लागतो. अधिक ज्ञान नको. हे स्पीकरवाले यांच्याकडनं बोर्डातून सप्लाय घेऊन एक वायर आणलं तर 2 वायर आहेत. CTS असेल, फ्लेक्झिबल असेल. फ्लेक्झिबल वायरात तारा जास्त असतात. CTS मध्ये
2-3 आणि गेज 18 किंवा काही प्रमाणात असतो. त्याला वरून आवरण असतं आणि मध्ये वाहकता असते. त्याला इलेक्ट्रॉन भाषेमध्ये कंडक्टर अँड सेमीकंडक्टर असं म्हटलेले. वाहक धातू आणि अवाहक धातू. ऐका आता, तुम्ही तिकडनं वायर जोडल्यानंतर हात लावू नका, हा शिष्टाचार आहे. वायरला धक्का लावू नका, हे भय आहे. पण त्या क्षेत्रातला ज्ञाता असल्यामुळे चप्पल घालून, स्लीफरची, हातात हँड क्लोज घालून चालू वाहक असलेल्या लाईटचं वायर तो वायरला जोडतो, जॉईंट करतो. का? त्याला ज्ञान आहे. पण त्या ज्ञानाचा अतिरेक झाला. अवाहक चप्पल घातली नाही, अवाहक हँड क्लोज घातलं नाही आणि बोटाने वायर पिळलं तर मुक्कामाला लवकर जावं लागतं. मी एका महाराजाला म्हणालो होतो, गाडी जरा कमी स्पीडनं चालवा. त्याचं वाक्य मला आलं, त्याला काय होतंय? तुम्ही जुने लोक उगीच भितात, त्याला काय होतंय? योगानं त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि हात त्याचा इथनं बाजूला काढला आणि एक असा वर टांगला होता. मी पुण्यात भेटायला गेलो, त्यांनी मला पाहिलं, रडायला लागला. तो रडला. मी म्हणालो, त्याला काय होतंय? तसं नवीन पोरांना पुरींना किती सांगा, ते म्हणतात त्याला काय होतंय विठ्ठल. ज्ञानाचा अतिरेक नसावा. ज्ञानाविना तरुणोपाय नाही, पण अधिक ज्ञान इतरांना वेड्यात काढणारं ज्ञान नसावं. यांना टाळच नाही आला, त्यांना गाताच नाही आलं. त्या आजच्या कीर्तन करायला जमलंच नाही, उद्याचा वेडाच आहे हे निदान कीर्तनकारांनी तरी म्हणून. आणि म्हणत असतील तर टावर खालीच रेंज नाही कळलं. एक तर लोक धर्माकडे येणार आणि आले त्यांना सातत्याने टोचलं तर तरुणाई आपल्याकडे यायला तयार नाही. इस्कॉनमध्ये मुलं मुली जातात एज्युकेटेड, प्रजापिता ब्रह्मकुमारीत जातात एज्युकेटेड, त्या स्वाध्यायामध्ये जातात एज्युकेटेड, निरंकरीमध्ये जातात एज्युकेटेड, त्याचबरोबर बैठकीमध्ये जातात एज्युकेटेड. आपल्याकडं लोक येत नाहीत. आमचे बुवा लोक फार कर्मठ वागतात, मी त्याच्याकडे जाणार नाही. का? त्याला माळ नाही. अरे माळ नाही म्हणूनच जा, तू गेल्यावर तू घालेल. मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता. मी जेव्हा कुंभातल्या परिषदेचा देशाचा सचिव होतो, कॅबिनेट, आता नाही, मी निवृत्त झालो. मला पत्र विचारला होता की महाराज जी धर्मांतर क्यों होता है, मराठी हिंदीत. मी त्याला उत्तर दिलं, माझा मराठाची बोल कौतुकी. मी म्हणालो, धर्मात आणि माणसात अंतर वाढले की धर्मांतर होतात. इथं तुमच्या टाळ्या पडायला पाहिजे होत्या. म्हणून धर्मात आणि माणसात अंतर वाढू देऊ नका. मी तर डॉक्टरांना, आमच्या मधुबाबांना, किशोरजीला, कृष्णाजींना विचारा, सगळ्यांच्याकडे जातो, तांड्यापासून ते शहरापर्यंत. मी तुझ्याकडे येत नाही, तुझं माझं जमत नाही, बंगलाच पाहिजे, PUPच पाहिजे, पत्रे असू देत, कुटिया असू देत, मात्या असू देत, सेनानं सारवल्या असू देत, शिकलेले प्राध्यापक प्राध्यापिका असू देत, डॉक्टरीन असू देत, आपण त्यांच्याकडे जायचं. मला खात्री आहे ज्यांच्याकडे 2 चक्रा माझ्या होतात ते नास्तिकातले नास्तिक सुद्धा परमार्थाच्या रस्त्यावरती येतात. का नाही येणार? कीर्तनकाराला विज्ञान घनता सांगता आली पाहिजे. देवासमोर कळशी मांडली तांब्याची, खाली तांदूळ टाकले, पानं ठेवले, नारळ ठेवला, पाणी त्याच्यातून पूजा केली. याचं नाव कलश पूजा. ही झाली आध्यात्मिकता, ही झाली पौराणिकता, ही झाली श्रद्धा. पण नवीन मुलांना MBA BBA करणाऱ्या वा इंजिनिअरिंग IT क्षेत्रातल्या वा मेडिकल सायन्समध्ये जाणाऱ्या मुलींना जर तुम्ही सांगितलं की तांब म्हणजे कॉपर धातू आहे आणि कॉपर धातूतलं पाणी पिल्यावरती ऊर्ध्वगामित्व आणि अधोगामित्व व्यवस्थित चालतं, अपचन होत नाही, ब्लड सर्क्युलेशन चांगलं वाहतं आणि पक्षाघाताचा अटॅक येत नाही, हे विज्ञान जर पूजा करणाऱ्यांनी सांगितलं तर तरुण तरुणी आपल्या धर्माकडे विज्ञानामुळे आकृष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत. हा माझा सिद्धांत. कपाळाला गंध लावा. अरे का लावा?
रुद्रग्रंथी आहे, ब्रह्मग्रंथी आहे, विष्णू ग्रंथी आहे. या 3 ग्रंथीत इथे एक अमृत तलाव आहे आणि त्या तलावात एक स्वाद ठिपकतो, गळतो, सांडतो. तिथं योगी जीभ उलटी करतात आणि त्या जिभेला त्याची चव लागती आणि योगी ध्यान धारणा करतो. योग तर आपण करू शकत नाही. तुम्ही आला हाच योगा योग आहे. जे लोक कीर्तनात 1.5 तास मांडी नीट घालत नाहीत ते कलियुगात योगाचे अधिकारी नाहीत, असं माझं स्वच्छ आणि उत्तम स्टेटमेंट आहे. कृपया कोणी वेगळा अर्थ लावू. केवळ अनुलोम विलोम रेचक कुंभक योग नाही तर गुदद्वाराला टाच लावणे, इडापिंगला शुशुना भेदन करणे आणि आपली जिव्हा आपल्या हातानं कापून सैंधव मीठ लावून तिला उलटी करणे किंवा त्राटक करणे याला योग म्हणतात. हे अवघड प्रकरण आहे. म्हणजे भक्ती आरंभाला मांडली उपासना, मग ज्ञानाबद्दल बोललो, आता प्रकरण चाललंय योगाबद्दल. योग शब्दात युज धातू आहे आणि युज धातूचा अर्थ आहे जोडणे, कनेक्ट करणे. स्पीकरवाले तुम्ही हे जे वायर दिलंय, हे वायर याला काय म्हणतात? केबल, चॅनल, नेमकं काय म्हणतात? थँक्यू. हे वायर जर माझ्या हातातल्या पकडीनं मी इथं डिस्कनेक्ट केलं तर माझ्या बोलण्याचा आवाज मंडपातील आणि बाहेरील लोकांना ऐकू येईल काय? उत्तर आहे नाही. काय करावं लागेल? ब्लूटूथ किंवा वायर जोडावं लागेल, मगच आवाज येईल. तसं जीवानं शिवासी जोडणे म्हणजे योग. किशोरजी, कृष्णा महाराज आणि अन्य बुवा लोकांनो हे पखावज वाजवत आहेत. इकडं धुमाचं पान आहे, त्याला गजरा आहे. पलीकडे पुडी आहे, त्याला गजरा आहे. त्या गजऱ्याला या गजऱ्याला वादी सांधलेली आहे, त्याला ताण आहे. मधी जर वादी तोडली तर पुडीचा न ता धीरकीट घिड नग तिरकीट क अत हे अक्षर येतील काय? काय करावं लागेल? त्याला जोडावं लागेल. तसं जीवानं देवाला जोडणं याचं नाव योग. काही बावळट लोक टीका करतात, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. त्याचा जो अधिकारी त्याने योग करावा, जो त्याचा अनाधिकारी त्याने नामजप करावा. सोपं गणित आहे, सरळ गणित आहे. मग आता भक्ती उपासना झाली, ज्ञान योग झाला, राहिलं कर्म. कर्म अवघड आहे. अर्जुनाने शपथ घेतली, देवा मी कर्म करणार नाही. भगवान म्हणाले, बावळटा, तुला कर्म करायचं नव्हतं तर रातोरात मला किती मीटिंग घ्यायला लावल्या, पहाटे मला उठवलंस. जाग्या लोकांना कळत असतं, केवळ याच्यासाठी आले त्यांना हे कळत. ते बेधुंद असतात. खाणं हे अल्कोहोलचं प्रमाण वाढवणं प्रकरण आहे आणि अधिक खाणारा झोपणारा जीवनात यशस्वी होत नाही, असा नियम आहे. विठ्ठल अर्जुन म्हणाला, मी कर्म करणार नाही. मग काम्य कर्म, नित्य कर्म, निषिद्ध कर्म इत्यादी कर्माचे प्रकरण करता येतील. पण भगवान म्हणाले, नाही कश्चित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्म कृत. मी कर्म करणार नाही म्हणणं सुद्धा तुझं कर्मच. मी डोळ्यांनी पाहणार नाही हे पाहणं सुद्धा तुझं कर्मच. तुला कर्माविना श्वास घेणं कर्मच आणि श्वास सोडणं सुद्धा तुझं कर्मच. चालणं, बसणं, उठणं सुद्धा तुझं कर्मच. कर्म तुला करावं लागणार आहे, लक्षात धर. म्हणून कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, फलाची अपेक्षा करू नका. परमात्मा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल कर्म एवढा अवघड आहे. कर्म वेगळे आणि कर्मकांड वेगळे. केलेल्या पूजनाचं स्तवम माजवणे याचं नाव कर्मकांड. पण पूजा करणे म्हणजे कर्म. यज्ञ करा पण त्याचा अतिरेक नको. वास्तुशांत करा पण मी केली अतिरेक नको. तीर्थयात्रा करा
पण मी माऊद केलं आणि या परिसरातला एकटा पहिला तीर्थयात्रेला गेलो, ही घमेंड असेल तर ते कर्मकांड होतं. कर्म वेगळं आणि कर्मकांड वेगळं लक्षात धरा. पशूंचा बली देणं कर्मकांड आहे, इतरांना लुटणं कर्मकांड आहे, अंधश्रद्धेच्या खाईत लोटणं ढोंगीपण आणि कर्मकांड आहे. शंकराचार्याबद्दल एकनाथ महाराजांनी ओवी लिहिली, आता वंदू शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुर. पण पुढचा ऐका, सांडूनी कर्मठतेचा विचारू प्रज्ञादी न करू प्रकटला. वारकरी संतांनी हे जे स्तोम होते ते मोडले, तोडले, विभाजन केलं आणि केला राज्य मार्ग चाले आईसा. स्वच्छ मार्ग तयार केला आणि सगळ्यांना सांगितलं एक काम करा, कर्म अवघड आहे, कर्म एवढा अवघड आहे, तुम्हा सगळ्या जणींना सांगितल्यावर धक्का बसल. मी शास्त्र वाचलेला मनुष्य आहे. जेवायला ताट वाढलं, पुरण पोळी भात वरण भाजी कुरड्या पापड मेथकूट चटणी जे जे ज्याला करायचं ते केलं आणि वाढलं ताटात. रांगोळ्या काढल्या, फुलं लावले. पुढचं वाक्य ऐका, पण ताटाच्या बाहेर तुपाची वाटी मांडली, ताटाच्या बाहेर. तर शास्त्र सांगतं गोमातेचं मांस खाल्ल्याचं पाप लागतं. मला तुम्ही विचारलं तर अवघड होईल म्हणून मी सांगत नाही. तांब्याच्या भांड्यात, पेल्यात, फुलपात्र्यात, वाटीत तूप प्यायचं नाही आणि दूध प्यायचं नाही. का? काय होतं ते मला पर्सनल विचारा. कीर्तनात काही गोष्टी खऱ्या असल्या तरी येणाऱ्या काळात माध्यमांच्या समोर बोलू नयेत. यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. घटनेची नियमावली प्रतिबंधात्मक कार्यवाही आहे म्हणून बोलू नये. पण असा अर्थ नाही की आपल्याला कळत नाही, तत्वज्ञान नाही, असं नाही. लक्षात धरा तुम्ही. प्रसंग कठीण आहे. पुढचं प्रकरण ऐका. शौचाची क्रिया करताना ही क्रियाच आहे, परंतु तांब्या पाण्याचा किंवा डबा किंवा मडकं किंवा सुगडं किंवा फायबरचं प्लास्टिकचं काही उपकरण पाणी भरून जर आपण उजव्या बाजूला मांडलं तर गंगा यमुना कुशावर्ता या तीर्थाचा अपमान होतो. विवस्त्र स्नान बाथरूम मध्ये केलं तर पाण्यातल्या जलदेवता कोपतात. जलदेवता कळत नाही. जलदेवता, जलदेवता म्हणजे पाण्याच्या आश्रयाला राहणाऱ्या आसरा, त्याचं नाव जलदेवता. म्हणून भगवंतानी भागवतात प्रतिबंध केला, गवळणींनो बिना कपड्याच्या आंघोळ्या करायच्या नाहीत. आता गंगेचं स्मरण राहिलं नाही. आता कपडे काढायचे, ते प्लास्टिकचं स्टूल निघालं एवढं एवढं चौरंगासारखं, मऊस्मूथ फारशात, कधी घसरतं कळत नाही. एकदा तर चौरंग माझ्या खालून गेला आणि उठायला गेलो तर त्या 3 तुट्ट्या माझ्या डोक्याला लागल्या. काही काही ठिकाणी याला गेल्यावर काय फिरवावं हेच कळत नाही. इकडलं फिरलं की वरून पाणी येतं, इकडून फिरलं की गरम येतं. म्हणजे आमच्यासारख्या ग्रामीण माणसांनी शहरात जाणं फारच अवघड आहे. एकदा 9व्या वारकरी संत साहित्य संमेलनाचा मी संमेलनाध्यक्ष होतो. कोण होतो? तर तेव्हा रामदासजी आठवले, सुभाष देसाई, त्याच्यानंतर उदय सामंतजी आणि आदरणीय सदानंदजी मोरे आणि मी संमेलनाचा अध्यक्ष होतो वारकऱ्यांच्या संत साहित्य संमेलनाचा. ते जू चौपाटीला मुंबईला 9 हॉटेलला आम्हाला उतरवलं. मी पुरोगामी पण सगळं सोडलेला नाही. नीट वाक्य ऐका, सगळं सोडलेला नाही. गेलो तर तिथे टुट्टी नव्हतीच, काचेतून पाणी यायचं, फक्त आता हात असा करायचा. हे जाऊन उभा राहिले 1.5 तास, म्हणजे पाणीच नाही. दुसरा ड्रायव्हर म्हणला हे बांधकाम करणारेच बावळट दिसतात. आणि दरवाजा वडून लावायचा नव्हता, त्याला सेन्सर होतं त्याला. आणि पुढचं शपथ घेऊन सांगतो, एक प्लेट यायची फळाची, तेवढीच मी प्लेट फळांची खाल्ली. 3 दिवस मी अन्नाला स्पर्श केला नाही, खाल्लं नाही, ते खाल्लं नाही. सायंटिस्ट व्हा, विचारवंत व्हा, अभ्यासक व्हा, परंतु आपला धर्म, आपली परंपरा, आपली संस्कृती याला कृपया तुम्हाला प्रार्थना करून सांगतो, तिलांजली देऊ नका, ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे. अन्य धर्मात काही पुरोगामी नाहीत का?
पण त्यांनी त्यांचा धर्म सोडला नाही, प्रार्थना सोडली नाही, देवळं सोडले नाहीत, टापटीप सोडली नाही. आपल्यातच लोक आहेत फार बदललेले की आपल्या देवाला सोडल्यावर त्याला तो मोठा झाल्याचा भास होतो. एकानं 3 तास प्रवचन ठोकलं, देव नावाची दिशाभूल आहे, धर्माफूची गुळी आहे. मी त्याचं व्याख्यान ऐकायला गेलो. एका डोळ्यात माझ्या पाणी येत होतं आणि एक डोळा हसत होता. प्रवचन झालं, त्याला शाल घातली, श्रीफळ दिलं, मी एक पुष्पगुच्छ दिलं. म्हणलं सर, अप्रतिम देव विषय तुम्ही पटवून दिला नाही. हे मला असं वाटतं माळा काढाव्यात आणि तुमचा शिष्या व्हावा. इतकं सुंदर बोललात. हे कसं घडतं? तुम्हाला देवाची कृपा आहे. MD मेडिसिन असू द्या किंवा MS असू द्या, त्याच्या डॉक्टरच्या दवाखान्यात धन्वंतरीचा फोटो असतो आणि ते सांगतात बॉडी रिस्पॉन्स देत नाही, घरी घेऊन जा, सेवा करा आणि देवाला प्रार्थना करा. अलेक्झांडर नावाचे राज्यपाल आपल्याला होऊन गेले. त्याने एकदा पर्जन्य पडावा म्हणून ईश्वराची प्रार्थना केली होती. APJ अब्दुल कलामांच्या सारखा वैज्ञानिक राष्ट्रपती सुद्धा भगवंत तत्व मानत होता. हे जनसामान्य ग्रॅज्युएट MCOM LLB वाल्यांना कळावं. विठ्ठल विठ्ठल वारकरी संतांच्या लक्षात आलं, अरे बाबा कर्म अवघड आहे, ज्ञान अवघड आहे, योग अवघड आहे, मग सोपं काय? सोपे वर्म आम्हा सांगितले संते, सोपे वर्म सांगितले संते, सोपे वर्म सांगितले संते, सोपे वर्म सांगितले संते, आळ दिले हाते हे बोले या, आटाळ दिली हाती हे बोलण्याचा, आळ दिले हाते हे बोलया, आळ दिले हाते हे बोलया. किंवा सोपे हे साधन लाभ येतो घरा, वाचिसी उच्चारा राम हरी. सोपे हे साधन लाभ येतो घरा. सोपं काम करा, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. माता भगिनींना मंत्र नाही आला, श्लोक नाही आला, शेतात कष्ट करायचे, वेळ नाही पुरत, गुरंढोर आहेत, जनावर आहेत, सारवायचे, सडा टाकायचा आहे, कपडे धुवायचे, काही नका करू. एक गाडव्यात पाणी घ्या आणि शंकराच्या पिंडीवर टाका आणि शिव शिव म्हणा, फळ तेवढंच. तुळशी घ्या, पांडुरंगाच्या चरणावरती व्हा, विठ्ठल म्हणा, फळ तेवढंच. इथे पखवाज वादकाला तेवढंच फळ आहे, विण्यावाल्याला तेवढंच फळ आहे, आयोजकांना तेवढंच फळ आहे, स्पीकरवाल्याला तेवढंच फळ आहे, टाळकऱ्यांना तेवढंच फळ आहे आणि चोपदारांना तेवढंच फळ आहे आणि कीर्तन करणाराला सुद्धा तेवढंच फळ आहे. पाकिट वेगळे पण फळ तेच आहे. हा झाला व्यवहार. पण पारमार्थिक फळाच्या बाबतीत फलसिद्धी मात्र सगळ्यांना फलास्वाद म्हणतात. त्यामुळे तुम्ही अवघड काही करू नका. पण त्याच्यातही शंका निघाल्या, मग कोणतं नाव घ्यावं? रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, रामकृष्ण हरे विठ्ठल, रामकृष्ण हरे विठ्ठल केशव, कृष्ण हरे विठ्ठल केशव, मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा सर्व काळ. आता असे माझ्या अभंगाच्या पहिल्या चरणाची सुरुवात व्हायला लागली. 9 वाजल्या. काय करू मी आता? किती चरण आहेत ह्या अभंगाचे? प्रत्येक चरणाला 2 तास गुणिले 5
आत्ताशी प्रस्तावना झाली माझी, बेसमेंट झालाय. बांधकाम करताना पाया चांगला लागतो, लोखंड चांगलं लागतं, सिमेंट चांगलं लागतं, पाणी क्वालिटीचं लागतं, मिस्त्री उत्तम लागतो, इंजिनियर दिशादर्शक लागतो. म्हणजे वरच्या स्लॅबला, बीमला आणि वालला तडे जात नसतात. लक्षात आलं का तुमच्या? तसं अभंग मांडताना मी पायाभरणी केली आहे आणि पटवलंय तुम्हाला. कर्म, योग, ज्ञान आणि भक्ती. तर नामसाधना भक्तीच आहे, उपासनाच आहे. त्यामुळे ही सोपी आहे, सरळ आहे, उत्तम आहे, देखणी आहे. आता माझं वाक्य ऐका. तरी लाखो दिंड्या निघून भजन करून लोकांचा उद्धार झालेला का दिसत नाही, हा एक प्रश्न आहे. ऐकताय ना तुम्ही? उद्धार का नाही? त्याचं कारण आहे, वेदांत सांगतो, जड जडाचा भेद आहे, जीव ईश्वराचा भेद आहे, जीव जीवाचा भेद आहे, नाम नामीचा अभेद आहे. म्हणजे काय? हे जरा जुने शब्द आहेत, मराठी आहे ही, पण नवीन लोकांना अवघड आहे. एका मुलीला मी म्हणालो, संगीताबद्दल तुला काही माहिती आहे का? ती म्हणाली, ती लव्ह मॅरेज करून गेल्यापासून मला भेटत नाही. तर माझा हेतू वेगळा होता आणि तिने उत्तर दिलं वेगळं. संगीताबद्दल काही माहिती आहे का? म्हणजे स्वर, ताल, लय, गानसमय, पक्कड, लक्षणगीत, रेला, मुखडा, पर्ण, कायदा, या संगीताबद्दल तुला काही माहिती का? तिने फेकलं मला. ती म्हणाली, ती लव्ह मॅरेज करून गेल्यापासून मी भेटत नाही. ही चांगल्या BEd वाल्या मराठी बोलणाऱ्यांची जर पंचायत आहे, तर जनसामान्यांच्याकडनं अपेक्षा आपण का करायची? बिचारे कष्ट करणारे, रात्रंदिवस राब राब राडणारे लोक आहेत. आपण म्हणायचं तुम्हाला कळत नाही. अरे त्यांच्यावरती संस्कारच नाहीत. कळत नाही म्हणजे काय? एका कीर्तनात पेटी वादकाला मी म्हणालो, स्वर द्या. त्यांनी काढला आणि माझ्या हातावर ठेवला. त्यांना मला असं का? ते म्हणजे तुम्ही मागितला, मी दिला. असे कितीक प्रकरण सांगता येण्यासारखे, पण वेळ मला खूप कमी आहे, खूप कमी. लग्नात नवरीनं नवऱ्याचं नाव घेतलं की 30ची छाती त्याची 37 होती. नाही कळलं? आपली विशेष आहे, मला विशेष आहे. आणि तिने साधं नाव घेतलं. ती म्हणली, सागर होता, सागर होता, सागरात वाहत आले ओंडके. म्हणजे पुरात खोडं, लाकडं येतात की नाही वाहत, झाडं, झुडपं, कपडे येतात ना वाहत. सागर होता, सागर होता, सागरात वाहत आले ओंडके. ती म्हणाली, माझे मालक दादा कोंडके. ज्यांचं राहिलंय त्यांनाही उपयोगी पडेल. सामान्य लग्न झालेल्या मरत्या शरीराची एक पोरगी कुंकू लावल्यावर, नवऱ्याचं नाव घेतल्यावर तिला सांभाळायची जिम्मेदारी नवऱ्यावरती जन्मभर आहे. तसं बुद्धी नावाच्या स्त्रीनं वारकरी जीवन स्वीकारलं, गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि कपाळाला देवाच्या नावाचं गंध लावलं आणि त्याचं नाव घेतलं की आपला प्रपंच कसा करायचा आहे हे त्याला कळतं. लक्षात धरा. संक्रांतीला स्त्रियांना साडी नसल्यावर तिचा अपमान नाही होत. बायातली बाया करतात चर्चा, बया मेला एवढा मोठा, कापला 2 फळ्या होत्या, पिऊन पडतो, लाज वाटायला पाहिजे, दिवसभर बाई कष्ट करती, एक साडी नाही घेता आली, आता तिची गेली का त्याची गेली? बोला ना. आणि माझं स्पष्ट मत आहे, ज्यांना पत्नीचे लाड प्रपंचात पुरवता येत नाहीत त्यांनी डायरेक्ट आमच्या गटात यावं. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. मी भास्करगिरींना, रामगिरींना, शांतिगिरींना सांगतो की आपल्या कुंभात यांना ॲडमिशन द्या. शेती करीनात, नौकऱ्या नाहीत, लग्न होईनात, नुसतं डॉल्बी समोर नाचण्यापेक्षा इकडे या. पर डे काम न करता 500 मिळतात. आमच्या मधुस्वामींना या कपड्यामुळं रोज किती मिळतात? काही त्रास आहे तुम्हाला?
2 वेळेला बसायला असं नाही, विश्रांतीला खोली आहे, कपडे उपरण आहे, शाल आहे, प्रपंच नाही, पत्नी नाही, मुलं नाहीत, एकटेच आहेत ते. माझा मुद्दा नीट आहे का, टीका नाही त्यांची, पण देवाच्या नावाने सोंग केलं तरी परमात्मा सुखात ठेवतो. प्रॅक्टिकली भक्ती केल्यावर काय होत असेल कल्पना. मला पुण्यात जितेंद्र जोशी नावाच्या हिरोची भेट झाली होती, सेलिब्रिटीची. मी पूर्वी 86 पर्यंत नाटकात पुण्यात कामं करायचो. पुण्यात 86 पर्यंत पुण्यात चंद्रशेखर गाडगीळ, रसिका एकबोटे, डॉक्टर देखणे, मी स्वतः कामं केले. श्रोत्री रजनी, गावातल्या कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू झालाय. काही कुत्र्यांना परमार्थ सहन होत नाही. आणि ते एकामेकात भोगतात. त्यांचा विषय चाललाय, आम्ही इथले स्थानिक कुत्रे असताना हा बीडचा कुत्रा का आणला इथे. हे असे शार्प विनोद असले पाहिजेत, मस्त मजेदार. सज्जन हो, श्रोते हो, त्या जितेंद्र जोशीला मी विचारलं, हरिभक्तांच्या पाया पडता, कपाळाला गंध लावायला लागलात, हे परिवर्तन नाटक क्षेत्रात पिक्चरमध्ये तुमचं झालं कसं? त्यांनी मला उत्तर दिलं, काही नाही. तुकोबरायांच्या सिरियलमध्ये मी तुकोबरायांचं पात्र केलं आणि तुकोबराय मला कळले. लक्षात धरा तुम्ही, ऐकलं का? पात्र केलं तर कळले. इतिहासात तुम्हाला माहिती आहे, शिवरायांच्या वरती एकदा प्रसंग आला होता आणि इस्लामी सत्तेच्या तावडीतून सुटायचं होतं, पण चपलख नजरेचा राजा, बुद्धिमंत राजा, रघुकुल शेर शिवराज राजा, इंद्रजमी जंब पर राजा, 8वावे रूप राजा, सहज बोलणे राजा, सिंहासनाधीश्वर राजा, क्षत्रिय व कुलावतंस राजा, जिजाऊ पुत्र राजा, स्वराज्य सिंहासनाचा अधिष्ठाता राजा, भगव्याला फडकवणारा राजा, स्वराज्याचं तोरण बांधणारा राजा, पण एक जीवाचा सखा होता. त्यांनी शिवरायांचे कपडे घातले, मुकुट घातला, भरजरी कपडे घातले. काय नाव त्याच? तरणबाण पूर्व, पिळदार मिशा, दाढी तशीच, कानात कर्णफुलं, चंद्रकोर लावली, इथे अष्टगंध लावलं, रुद्राक्षांच्या माळा घातल्या आणि महाराजाला म्हणाला, महाराज माझ्यावर सोडा, माझ्यावर सोडा. आणि स्वतःला कृतकृत्य मानलं, राज मी बसतो, मी जातो कामगिरीला. कपडे घातले आणि रडला तो. का? अरे नुसत्या कपड्यांना स्पर्श केला तर राजांची ऊर्जा मला जाणवते, प्रत्यक्ष राजे किती ईश्वरी अवतार असतील कल्पना. महाराज नसते ना तर तुमचे आमचे कीर्तन झाले नसते, कपाळाला गंध राहिलं नसतं, तुमच्या कपाळाला कुंकू राहिलं नसतं. काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, अगर एक शिवबा नहीं होते तो तुम्हारी मेरी सबकी सुन्नत होती थी. फडफडला हा आसमानी जो भगवा फरारा, शिवशाहीच्या मुजऱ्यासाठी झुकल्या त्या माना. केवळ कपडे घातले तर महाराजांची ऊर्जा संप्रेक्षण त्याला जाणवली. प्रॅक्टिकली महाराज कसे असतील अजून दृष्टांत देतो. पंडित हरिप्रसाद चौरसियांची बासरी जर ऐकली पावा तर संगीतातले लोक वेडे होतात, तर प्रत्यक्षात ब्रह्मांडाच्या नायकाची मुरली कसे असेल कल्पना करा. माझी सातत्यानं 7-7 दिवस मी चांगल्या युनिव्हर्सिटीत कॉलेज स्टुडंट पोरांच्या समोर सेमिनारला जाणारा मनुष्य आहे. मला तुम्हाला खेळवत ठेवणं अवघड अजिबात नाही, पण अन्नदान आहे, पंगत आहे, रोज कीर्तन आहेत, म्हणून मी सगळाच वेळ एकटा न घेता कीर्तन समाप्त करणार आहे. आत्ताशी तुम्ही घड्याळाकडे पाहिला असेल, अरे बुवा संपत आलं. पण मला तुमची बैठक मंडप ऐकणारे खूप आवडले. तुमच्यासाठी मी टाळ्यांचा कडकडाट करायला लावतो. या सगळ्यांना ध्वनी अतिशय उत्तम आहे.
जुई नाही, चाई नाही, काही वाजलं नाही. एकदा सेट केलं की करेक्ट बिनचूक. आणि मी एकच कीर्तनकार तुम्हाला असं भेटणार आहे की त्याचं माझं अंतर असणार आहे. त्याच्या माईकला न ओठाला अंतर असावं. ती काही उन्हाळ्याच्या दिवसात कुल्फी आहे का आईस्क्रीम गारे गारे ओठ लावायला त्याचं आपलं अंतर असलं पाहिजे. ओठांना मॅग्नेट धातूचा स्पर्श झाला की स्वर्णलिका कोरडी पडते. हे विज्ञान आहे त्यातलं. मी हा स्टडी करताना काही गप्पा नाही ठोकणार तुमच्या समोर. श्रोते हो, राम आणि कृष्ण दोन नाम चांगलेत. रामकृष्ण नामे हे दोन्ही रामकृष्ण नामे हे दोन्ही झाले. रामकृष्ण नामे हे दोन्ही झाले. रामकृष्ण नामे हे दोन्ही झाले. हृदय मंदिरे स्मराकारे. हृदय मंदिरे हृदय मंदिरे स्मराकारे. हे दोन नावं चांगलेत, राम आणि कृष्ण. परंतु वारकरी संतांची बौद्धिकता एवढी उत्तम, त्यांनी गणित केलं टाळ्या वाजवाल. रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला. राम अधिक कृष्ण बरोबर विठ्ठल. मग आता सोपं केलं. एक गावी आम्ही विठोबाचे नाम. या देवाच्या नावासाठी कोण उभय? कोण उभय? चारी वेद जयासाठी. चारी वेद जयासाठी. चारी वेद जयासाठी. चारी वेद जयासाठी. त्याचे नाम धराकंठी. त्याचे नाम धराकंठी. न लगे आणि साधन न लगे आणि साधन. त्याचे नाम वावा साधन न करे आणि साधन. आमच्या जुन्या चाली सांभाळून घ्या आम्हाला. चारी वेद जयासाठी. रघुवेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. जयासाठी म्हणजे ज्याच्या करिता, जाणण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी दरवाजात उभेत, त्याचं नाव तुमच्या कंठात धारण करा. कसं करा तुम्ही? नामाच्या 4 स्टेप आहेत, 4 पायऱ्यात. क्रम सांगतो. पहिल्यांदा घेई घेई माझे वाचे. घे 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 माझे वाचे. गोड नाम विठोबाचे. 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 नाम धरा कंठी विठोबाचे. विठोबाचे नाम धरा कंठी. विठोबाचे. विठोबाचे नाम धरा कंठी. विठोबाचे. विठोबाचे नाम धरा कंठी. हृदय मंदिरी स्मराकारे. हृदय मंदिरी स्मराकारे. हृदय मंदिरी आणि 4थं प्रकरण आहे लाहो करा गाठ घाला मूळबंदी. उडियाना बंध, जालंधर बंध योगात आणि मूळ बंध. नामाचा मूळ बंधाशी संबंध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत देवाचा आपला संबंध येत नाही. असं नाव कृष्ण विष्णू हरी गोविंद. या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कधी? दिनरजनी हाची धंदा. आमच्या बाबतीत दिनरजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे. पोवाडे कोणाचे म्हणून आहेत? एक तर महाराजांचा, नाही तर देवाचा, संताचा. कोणाच्या पोवाड्यात दम मजा नाही, लक्षात धरा तुम्ही. पोवाडा ओम नमो जगदंबे करुणी प्रारंभे डफावर थाप तुंतुन्याता.
ही ताकद महाराजांची. तरुण पोरांचे आवाज आहेत, अभ्यास आहे, इतिहासाचं वाचन आहे. ते सांगतात माझा एवढा अभ्यास नाही, वाचन नाही, आवाजही माझा पुरत नाही, आणि सगळाच आवाज जर मी इथे खर्च केला तर उरलेल्या कीर्तनाला काय करू. म्हणून जरा प्रतिबंध करतो आणि थांबतो. चारी वेद जयासाठी त्याचे नामधरा कंठी. आणि एवढं जर केलं तर मग न करी अनेक साधना, काही करू नका. याला प्रमाण अष्टांग योगेन सिनेजेरया. अष्टांग योगेन सिनेजेरया. यम नियम निरोधन कीजेरया. यम नियम निरोधन कीजेरया. वाचा गीत गाईजे, 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 वाचा गीत गाईजे. कलियुगात तुम्हाला हे जड प्रकरण आहे म्हणून तुम्ही काय करा. अष्टांग योगेन सिनिजेरया. यम नियम निरोध न कीजेरया. मग काय करा. वाचा गीत गाईजे. कोणतं गीत. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत. यम नियम निरोध न कीजे. यानंतर प्रमाण आता मी जे दिलेत. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत. छंदे आपुल्या डोलत निज घेऊन फिरत गा. जनी वनी अवघा देव वासनेचा पुसा वाटाव. झालं प्रमाण आपलं. राम कृष्णाचं भजन करायचं. चाहे कृष्ण कहो या राम, जग में सुंदर है दो नाम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. भगवत चिंतन करायचं, बाकी काही करायचं न करी अनेक साधना. कष्ट सिका वाया विना 18 पुराणाचे पोटी. नामाविन नाही गोठी. याला प्रमाण पुन्हा चहुवेदी जाण साई शास्त्री कारण. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण. 18 पुराणे हरसी गाते. 18 पुराणे हरसी गाते. 18 पुराणे हरसी गाते. आता श्लोका सांगतो. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम. नालिंपाग्नि पुराणानि कुस्कम गारुडमेव च. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण भगवंताचं गुणानुवाद गातात. अगम्य अगोचर अनंत अमाप लीला त्या परब्रह्माच्या आहेत. श्रुतीला नेते नेते म्हणावं लागतं. असं परब्रह्म पुराणांनी गौण शिल्लक राहिल्यामुळे पुराणासी वाढ श्रुती नेणती पार. ते झाले साकार पुंडलिका. त्या भगवंताचं चिंतन करायचं. बरं हे नाव कुणाचे. गीता जेणे उपदेशिली तीही विटेवरी माऊली. कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीताशास्त्र शिकवणाऱ्या कृष्ण परमात्म्यालाच पुंडलिकानं वीट दिली. आणि भीमानिरा नदीच्या संगमावर म्हणजे चंद्रभागेच्या काठावरती परमात्मा उभा राहिला. गीता जेणे उपदेशिली तीही विटेवरी माऊली. कृष्णच परमात्मा विटेवरती असल्यामुळे शंकराचार्य म्हणाले गवावृंदकानंद नंदनम चारुहासम लसत कुंडलाक्रांत गंडस्थलांगम. गवावृंदकानंदनम चारुहासम. गायींच्या पाठीमागं फिरणारा श्रीहरी कृष्ण परमात्माच आता विटेवरती पांडुरंग परमात्मा असल्यामुळे वाद मिटला. उत्तरेतले कृष्ण, अयोध्येतले राम, दक्षिणेत तिरुपती आपला विठ्ठल. सोपं गणित आहे. फार अन्यत्र जायची गरज आपल्याला नाही. जाऊ नका असं मी म्हणत नाही, पण अवघीच तीर्थे घडती एक वेळा.
आणि चंद्रभागा डोळा देखिलिया म्हणून गडबड धडपड मरमर करू नका. इथपर्यंत चिंतन झालं. शेवट असा आहे. तुकाराम महाराज म्हणाले तुका मने सारधनी, तुका मने सारधनी, आय तुका मने सारधनी, तुका मने सारधनी, तुका म्हणे सारधनी, तुका म्हणे सारधनी. म्हणा वाचे हरिनाम. टाळ वाजवा, टाळ टाळ. तुका म्हणे सारधरी, वाचे हरिनाम उच्चारी. भगवंताचं नाव सार आहे. माता भगिनींना प्रश्न शेवटचा विचारतो. कीर्तन समाप्त माझं. तुम्ही पूर्वी सुपात तांदूळ, साळी, मोहरी, जिरे, डाळ, दाणा, ज्वारी, बाजरी पाखडायचं का नाही? सुपात घोळायचं, पाखडायचं आणि फट करायचं. 3 प्रकार: घोळणे, पाखडणे आणि फटकारणे. 3 प्रकरण आहेत. मग त्याच्यात तुम्ही आळ्या, जाळ्या, केर, कचरा, दगड, माती दळायला देता का धान्य दळायला देतात? धान्य. बोला ना. धान्य. आळ्या, जाळ्या, केर, कचरा टाकून देतात. तसं या जगतात सार आहे भगवंत आणि आसार आहे जगत. म्हणून तुका म्हणे सारधरी, वाचे हरिनाम उच्चारी. फलकट तो संसार येथे सार भगवंता, येथे सार भगवंता, येथे सार भगवंता. फलकट तो संसार येथे सार भगवंता, येथे सार भगवंता, येथे सार भगवंता, येथे सार भगवंता, येथे संसार फलकट आहे आणि सार भगवंत आहे. तसं त्याचं नावही सार असल्यामुळे 3रा दृष्टांत. ताक सार आहे का लोणी तूप सार आहे? या सगळ्या म्हणतीन मेल्या. आता बंद कर, पोटात आगा पडल्यात आमच्या सगळ्यांच्या. सार आहे तूप आणि लोणी आणि आसार आहे ताक. पण ताकही निकामी असं नाही. ताक मूळव्याधवाल्याला चांगलं आहे. तसं जगत आसार आहे पण आपल्याला का चांगलंय? भगवत भजन करता येतं म्हणून. विठोबार कुमागे, विठोबार कुमागे, विठोबार कुमागे, विठोबार कुमागे, विठोबार कुमागे, विठोबार कुमागे, विठोबार
पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय सद्गुरु किशनगिरी बाबा की जय गंगागिरी महाराज की जय नारायणगिरी महाराज प्रभु रामचंद्र भगवान असं कीर्तन अर्ध्यावर आल्यावर लोकांच्या जीवात जीव येतो. आत्ता शिक माझं अर्ध झालंय. जेवायचंय तर पोटभर जेव, खादलीची खावे वाटे, गडबड करू नये. तसं ब्रह्मरस घी काढा, तेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी. तुम्ही सगळेजण आनंदी राहिलात. मला वाटतं आता कंट्रोल होईल असं वाटत नाही, त्यामुळे मी थांबतो. ज्या संतांनी आपल्यावर उपकार केले त्यांचं आपण एक वार भजन करूया. ज्ञानेश्वर भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, हात वर करा. हा सगळं पैठण तीर्थक्षेत्रात तिथल्या फडाच्या नियमाप्रमाणे यावर्षी महादिंडीचं आयोजन करण्यात आलंय. षष्ठीला सकाळी 9:15 वाळवंटात दिंड्या जाऊन जलसमाधीपर्यंत जाणार आहेत. तर तुम्हा सगळ्यांना आजच त्या उत्सवाच्या अक्षत निमंत्रण तुम्हाला मी देतो आहे. बीजेला पण जायला पाहिजे, सासवडला जायला पाहिजे, सगळे संत आपलेत ही भावना असली पाहिजे. झालं थोडं राहिलं. हो 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 हो. हे कीर्तन सकल संतांच्या चरणी समर्पित करून आजच्या कीर्तन सेवेला विराम देतो. पुन्हा एकदा पखावज वादक, विनेकरी, चित्रीकरण करणारे तुम्ही माता भगिनी, पुरुष तरुण, मुलं आणि मुली, गावात या सप्ताहात तन मन धनानं सहकार्य करणारे प्रत्येक सदस्य, टाळकरी, विनेकरी यांना खूप धन्यवाद देतो. जे चुकलं ते माझं, जे बरं ते सगळं तुमचं, अशी मान्यता करून आजच्या कीर्तनाला या ठिकाणी विराम देतो. आणि जय विठ्ठल झाल्यावर पुंडली सगळ्यांनी म्हणायचंय. आणि पुन्हा बोलिले लेकुरे आणि तुकोबऱ्याचं भजनानंतर सांगता होईल. विठ्ठल जय बोला पुंडली कवरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका पुंडली कवरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कीर्तनाचा आरंभ जेवढ्या थाटाने व्हावा तेवढाच कीर्तनाचा समारोपही डोलदार व्हायला पाहिजे. बोलिले कुडे देवा कुडे उदर म्हणा सगळे म्हणा. उच्चारिला अधिकार मे आपुल महाराज
भगवान की जय. 2 मिनिटं थांबा. महाराज की जय. 2 मिनिटं